नमस्कार मंडळी. तर आजोबा देणार चक्क आता कामिनीला तिच्या पापाची शिक्षा. तर दुसरीकडे मात्र ऋषी आणि कमळी एकत्र पाहून मात्र सरूला बसणार सर्वात मोठा धक्का. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. मित्रांनो, गायब झालेल्या कामिनीचा आता पर्दाफाश लवकरच सर्वांसमोर होणार आहे. कारण मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, ह्या रागिनीने सगळ्या घरामध्ये दंगा केलेला असतो की तिची आई गायब झाली. त्याच्यामुळे पोलिसांना ती हे देखील म्हणत असते की माझ्या आईला देखील शोधून काढा. पण आता तुम्हाला माहितीच आहे की हा सगळा कामिनीचा डाव असतो आणि कामिनीने ठरवलेलं असतं की तिचं नाव कुठंच आलं नाही पाहिजे. कारण की जर ह्या म्हाताऱ्याला शुद्ध आली, ह्या म्हाताऱ्याने सगळ्यांना माझं नाव सांगितलं तर आमचा खेळ इथेच संपेल. त्याच्यामुळे मात्र आता कामिनी, रागिनी, अनिका सगळेजण प्रचंड घाबरलेले असतात. त्यांना वाटतं की आजोबांना आता शुद्धच येणार नाही, आजोबांना जागच येणार नाही. पण मित्रांनो, चमत्कार एवढा भयंकर घडतो की आजोबा चक्क आता बोलायला लागतील आणि पुढे आजोबा चालायला देखील लागतील. तर हा सगळा चमत्कार घडतो फक्त आणि फक्त आपल्या कमळीमुळे. तर आता कसं काय तुम्हाला तेच सांगतो. कारण तुम्हाला माहितीच असेल की आजोबांची कमळी आधीपासूनच गावाकडून आणलेल्या तेलाने मालिश करत होती. त्याच्यामुळे आजोबांचा पाय आता हळूहळू बरा होत आलेला असतो आणि त्याच्यानंतर आता आजोबा पुढे चालताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि त्यावेळेस मात्र कामिनीच्या, रागिनीच्या आणि अनिकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. कारण की कामिनीबाबतचं सगळं सत्य आजोबांना माहीत असतं. पण मित्रांनो, त्याहीपेक्षा भयंकर ट्विस्ट आता दुसरीकडे घडतो. तो म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की ऋषी फायनली आता नयनताराने सांगितलेली मीटिंग सोडून आता थेट आता कमळीच्या गावाला निघतो. आणि एकीकडे कमळीने जे काय आता जिद्द चिकाटीने ठरवलेलं असतं की आता ती शहरात कधीच जाणार नाही, इकडेच आबांच्या आठवणीमध्ये आबा जे शेती करत होती तेच सगळी काही शेती कमळी करणार हे कमळी ठरवते. पण आता कमळीने हा जो निर्णय घेतलेला असतो याला पूर्णपणे सगळ्यांचा विरोध असतो. पण कमळी म्हणत असते की ती तिच्या आईला सोडून आता कुठेच जाणार नाही. कारण की एकदा तिने आबांना गमावलंय, आता तिला तिच्या आईला गमवायचं नाहीये. पण अजून पण मात्र सरूने सगळ्यात मोठी चूक केलेली आहे की कमळीला अजून पण राजन, अन्नपूर्णा आजी यांच्याबाबत काही सत्य सांगितलेलं नसतं. जर तिने योग्य वेळेत जर कमळीला सगळं सत्य सांगितलं तर परत कमळीचा विश्वासघात होणार नाही आणि काही गोष्टी अगदी सोप्या होऊन जातील. पण मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यात भयंकर गोष्ट तर अशी असते की आता आपल्या सरूला असं वाटत असतं की जर कमळीला आत्ता मी सत्य सांगितलं आणि कमळीसोबत काय भलतंसलतंच होऊन बसलं तर कोण निस्तारेल. त्याच्यामुळे ती म्हणते की आता नको सांगायला, तिला कळेल तेव्हा कळेल. पण मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आता आबांच्या बाबतीत पण जी काही चूक सरूने केली तीच चूक आता परत ते मात्र कमळीच्या एवढ्या लोकांच्या सोबत असं करते. त्याच्यामुळे या ठिकाणी मात्र आपल्या सरूची पूर्णपणे चूक आहे. तर आता ऋषी मीटिंग सोडून डायरेक्ट आता थेट आता कमळीच्या गावामध्ये पोहोचतो आणि त्यावेळेस मात्र आता सगळीकडे कमळीचा शोध घेत असतो. तर त्याला कमळी कुठेच भेटत नाही आणि फायनली त्याला समजतं की कमळी रानामध्ये गेली. मग त्याच ठिकाणी ऋषी जातो, कमळीची भेट घेतो. कमळी ऋषीची भेट पाहून मात्र तुम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होईल. पण त्यावेळेस मात्र त्याच्यानंतर ऋषी म्हणतो की कमळी, काही जरी झालं तरी आता आबांसाठी तुला शहरात यावंच लागेल. पण त्यावेळेस मात्र कमळी म्हणते की नाही ऋषी सर, माझा निर्णय झालेला आहे आणि माझा निर्णय आता शेवटचा आहे. कारण की आता मी जर शहरात गेलो तर इथं आईची काळजी कोणच घेणार नाही आहे. त्याच्यामुळे मला आईपाशी राहिलंच पाहिजे, माझ्या आबांच्या आठवणीमध्ये मला राहिलंच पाहिजे. तर ऋषी म्हणतो की जोपर्यंत तू शहरात येणार नाही मुंबईला रिटर्न, तोपर्यंत मी पण इथेच राहणार ह्याच गावामध्ये. तर आता ऋषी सर देखील जिद्दीला पेटतात आणि ऋषी सर देखील आता मात्र ते गाव सोडून जायला तयारच नसतात. पण ऋषी अजूनपर्यंत कमळीच्या आईला भेटलेला नसतो. पण ऋषी ज्यावेळेस कमळीच्या आईला भेटेल त्यावेळेस मात्र ऋषीसमोर एवढं भयंकर सत्य येईल की काही सांगायलाच नको. तर दुसरीकडे मित्रांनो, सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडलेली असते की आता नयनतारा प्रचंड भडकलेली असते. कारण की ती सगळीकडे ऋषीला शोधत असते पण ऋषीच गायब झालेला असतो. तर नयनतारा आता चक्क रोहितला विचारते की ऋषी कुठे गेलाय. तर त्यावेळेस मात्र रोहित नेहमीप्रमाणे सांगतो की आई तुला माहिती आहे ना, तू एवढ्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी ऋषीवरती सोपवली आणि ऋषी काय करून गेला हे तुला माहिती आहे का. तर त्यावेळेस मात्र आता नयनताराला डाऊट येतो की तो 100% कमळीकडेच गेला असणार आहे. तर नयनतारा म्हणते की ही मीटिंग झाल्याच्या नंतर मी देखील आता कमळीच्या गावाला जाऊन येते. म्हणजेच मित्रांनो, आता एकासोबत एक ट्विस्ट अजून येतच राहतील. कारण की जर नयनतारा कमळीच्या गावापर्यंत पोहोचली तर मात्र मग आपल्या ऋषीचं काही खरं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कमळीचं पण काही खरं नाही. कारण की नयनतारांना आता असं वाटत असतं की कमळीने सगळी हद्द पार केली. माझा मुलगा एवढी महत्त्वाची कामं सोडून त्या कमळीसाठी इथून गावापर्यंत पोहोचतो, त्याच्यामुळे आता कमळीला काही सोडायचं नाही हे नयनतारा ठरवतेच. तर दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे की रोहितला जे साध्य करायचं होतं ते त्याला आता भेटलेलं असतं. म्हणजेच त्याच्याहीपेक्षा भयंकर गोष्ट अशी घडलेली असते की आता रोहितला असं वाटत असतं की काही जरी झालं तरी मात्र आता ऋषीला या ऑफिसमधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला हा एकमेव पर्याय भेटलेला आहे. त्याच्यामुळे त्याची संधी अजिबात देखील आपण सोडायची नाहीये. तर दुसरीकडे मित्रांनो, आपले सदानंद आजोबा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हळूहळू शुद्धीवरती येत असतात आणि हे पाहून अन्नपूर्णा आजींना प्रचंड आनंद होतो. कारण तुम्हाला माहितीच आहे की अन्नपूर्णा आजींनी आजोबांची तब्येत एवढी
भयंकर झाली होती की काय सांगायलाच नको. आणि अन्नपूर्णा आजींनी पोलिसांना हे पण सांगितलेलं असतं की लवकरात लवकर त्या गुन्हेगाराचा शोध घ्या, कारण की तुम्हाला माहितीच आहे की आजोबांसोबत ज्याने कोणी हे केलं आहे त्याला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. आणि त्याच्यानंतर येणारी बातमी तर तुम्हाला माहितीच आहे किती भयंकर असणार आहे, कारण की ह्या सगळ्याच्या पाठीमागे कामिनीचा हात आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण याहीपेक्षा भयंकर मात्र रागिणीला सत्य माहीत असतं की कामिनी कुठे लपून बसली. आणि जर कामिनी कुठे लपून बसली हे सत्य जर रागिणीने लवकरात लवकर सगळ्यांना नाही सांगितलं तर रागिणीचं देखील काहीच खरं नाही, तिला पण योग्य ती शिक्षा लवकरच होणार आहे. पण दुसरीकडे तुम्ही पाहत असाल की ज्या प्रकारे आपली कमळी ऋषी हे गावाकडे पोहोचलेले असतात, त्याच्यानंतर ऋषी म्हणतो की मला तुझ्या आईला भेटायचं आहे आणि मी देखील तुझ्या आईला भेटतो, बोलतो आणि त्याच्यानंतरच आपण डिसिजन घेऊया. तर आता कमळी तिच्या आईला ऋषीला भेटायला घेऊन जाते. पण आता भयंकर ट्विस्ट तर असा घडतो की ऋषीने कमळीच्या आईला ऑलरेडी पाहिलेलं असतं, ते पण त्याच्या स्वतःच्या घरामध्येच. आणि आता परत त्याही ठिकाणी जर आता तुम्हाला माहितीच आहे की कमळीच्या आईने जर डोक्यावरती पदर घेतला आणि तोंड लपवलं तर ऋषीला 100% कळणार आहे की ह्या मात्र आमच्या घरातील साधना मावशीच आहेत म्हणून. पण त्याच्यामुळे आता कमळीची आई तर काय करायचं काय कळत नसतं तिला, आणि ती म्हणते की मी कसं सामोरं जाऊ ऋषी सरांना, कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता ऋषीच्या मनामध्ये कमळीबाबत काय काय असतं हे सगळं मात्र साधना मावशींना माहीत असतं, म्हणजेच कमळीच्या आईला. तर आता कमळीची आई ज्या प्रकारे त्या गावामध्ये असते आणि त्याच ठिकाणी मात्र आपली कमळी पण असते, पण कमळी ऋषी सरांना म्हणत असते की ऋषी सर तुम्ही प्लीज इथून जावा, कारण की मी आता मुंबईला परत कधीच येऊ शकणार नाही आहे. पण आता जर कमळी मुंबईला परत रिटर्न नाही गेली तर ऋषीला वाटतं की आबांचं स्वप्न कोण पूर्ण करेल. त्याच्यामुळे ऋषी म्हणत असतो की तू जर कमळी मुंबईला रिटर्न नाही आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की तू इथे गावात राहून काहीच होणार नाही. त्याच्यामुळे आबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला तिकडे यावंच लागेल आणि मी तुला इथून घेऊन जाणारच आहे. तर आता कमळीच्या आईची आणि ऋषी सरांची भेट ज्यावेळेस होते त्यावेळेस मात्र सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो, कारण की ऋषीला माहीत असतं की ही तर आमच्या घरामध्ये काम करणारी साधना मावशी होत्या, मग ह्या कमळीच्या आई म्हणजे काय नेमकं चाललंय हे ऋषीला समजत नसतं. आणि ऋषी म्हणतो की आईला मला सांगितलं पाहिजे की साधना मावशी इथेच राहतात, पण ऋषीला माहीतच नसतं की ती कमळीची आई आहे म्हणून. कारण एकच आहे मित्रांनो की कमळीच्या आईला म्हणजेच आपल्या सरूला वाटत असतं की माझ्याबद्दलचं सत्य कोणाला नको कळायला आणि माझ्या मुलीबाबतचं देखील सत्य कोणाला नको कळायला. आणि जर ही बातमी कामिनीपर्यंत पोहोचली तर कामिनी काय करू शकते हे तुम्हाला चांगलंच आधीपासूनच माहीत आहे. तर पुढे चमत्कार असा घडतो की सदानंद आजोबा आता चक्क शुद्धीवरती येतात, तेही चांगले बोलायला लागतील मित्रांनो पुढे. पण तेवढ्यात मात्र ह्या कामिनीची एंट्री त्या ठिकाणी होताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि त्यांना आता व्यवस्थित हाताची मूवमेंट पायाची मूवमेंट करता येते, पण बोलता एवढं स्पष्ट येत नसतं. त्याच्यामुळे ते आता सारखे कामिनीकडे बोट करत असतात, हात करत असतात आणि सगळ्यांना समजायला लागतं की नक्कीच कामिनीने काही ना काही कुटाणा केलेला आहे. म्हणजेच पुढे आता अन्नपूर्णा आजी कामिनीवरती डाऊट घेतात, संशय घेतात आणि म्हणतात की कामिनी खरं खरं सांग, तू यांना काय केलंय का, कारण की हे सारखे तुझ्याकडे हात आणि बोट का करत आहे. त्यावेळेस मात्र कामिनी म्हणते की अगं वहिनी तुला वेळ लागले का, कारण की ज्यावेळेस मात्र दादाचा अपघात झाला त्यावेळेस मात्र मी इथे नव्हतीच, त्याच्यामुळे तू माझ्यावरती कसा संशय घेशील, कारण की दादा जेव्हापासून डोक्यावरती पडलाय ना तेव्हापासून वेड्यासारखा वागायला लागलेला आहे. पण आपल्या सदानंद आजोबांना बोलायला येत असतं, पण ते सत्य त्यांनीच कोणाला सांगितलेलं नसतं, कारण की त्यांना माहिती आहे की कामिनी आपल्यासोबत काही करू शकते. त्याच्यामुळे योग्य वेळ आली की सगळं काही पुराव्यासकट ह्या बाईला मी चांगलंच अद्दल घडवतो असं सदानंद आजोबा ठरवतात. त्याच्यामुळे मित्रांनो आता एक गोष्ट चांगली झालेली असते या कामिनीने केलेल्या चुकीतून, ते म्हणजे आपले आजोबा आता पहिल्यासारखे बोलताना चालताना तुम्हाला दिसतील आणि त्याच्यानंतर मात्र ह्या कामिनीचा पर्दाफाश सगळ्यांसमोर होईल. पण मित्रांनो तर दुसरीकडे ऋषी ज्या काही कमळीच्या गावाला गेल्या त्याच ठिकाणी नयनताराला देखील जायला निघाली आहे. मग नयनतारा जर त्या गावाला पोहोचली तर काय प्रॉब्लेम होईल हे तुम्हाला पण माहितीच आहे. जर नयनतारा त्या ठिकाणी पोहोचली तर नयनतारा, ऋषी आणि कमळी आणि सोबतच सरू ह्या चौघांमध्ये देखील तुफान भांडण होण्याची शक्यता दाटवली आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, पण ह्या कामिनीचा आमाज आपले सदानंद आजोबा चांगल्याच प्रकारे मोडताना तुम्हाला पाहायला भेटेल. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा.